हाय फ्रेंड्स, बघा इरेग्युलर वर्ब्स यांची सिरीज आपण पूर्ण करतोय. इरेग्युलर वर्ब्स काय असतात? एकतर त्या क्रियापदाचे तिन्ही फॉर्म्स एकसारखे असतील, तिन्ही फॉर्म्स वेगवेगळे असतील किंवा कुठले तरी दोन फॉर्म्स एकसारखे असतील, यांना आपण इरेग्युलर वर्ब्स असं म्हणतो. बघा, याच्यापूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता. आत्तापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. साईडला असणाऱ्या बेल आयकॉनवरती पण प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला वेळेवरती भेटत जातील. बघा, आजचा जो पहिला वर्ब तुमच्या समोर आहे तो आहे स्ले. स्ले म्हणजे वध करणे किंवा ठार मारणे. स्ले म्हणजे काय? वध करणे किंवा ठार मारणे. याचं दुसरं रूप आहे स्लेव आणि याचं तिसरं रूप आहे स्लेड. ठीक आहे, स्लेड. व्यवस्थितपणे लक्षात ठेवा, स्ले म्हणजे वध करणे किंवा ठार मारणे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे स्लिंग. स्लिंग म्हणजे गोफणीने फेकणे किंवा लटकावणे. गोफणीने फेकणे किंवा लटकावणे, ज्याला स्लिंग असं म्हटलं जातं. याचं दुसरं रूप आहे स्लंग आणि याचं तिसरं रूप पण आहे स्लंग. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्टँड. स्टँड म्हणजे उभे राहणे. स्टँड म्हणजे उभे राहणे. याचं दुसरं रूप आहे स्टूड आणि याचं तिसरं रूप पण आहे स्टूड. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्टिंक. स्टिंक म्हणजे दुर्गंधी येणे. स्टिंक म्हणजे दुर्गंधी येणे. याचं दुसरं रूप आहे स्टंक आणि याचं तिसरं रूप आहे स्टँक. ठीक आहे, व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. स्टिंक, स्टंक आणि स्टँक तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्प्रिंग. स्प्रिंग म्हणजे उसळी घेणे, लाकूड इत्यादी चिरले जाणे, ज्याला स्प्रिंग असं म्हटलं जातं. याचं दुसरं रूप आहे स्प्रँग आणि याचं तिसरं रूप आहे स्प्रंग. स्प्रिंग, स्प्रँग आणि स्प्रंग तिन्ही रूपं वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्लीप. स्लीप म्हणजे झोपणे. स्लीप म्हणजे झोपणे. याचं दुसरं रूप आहे स्लेप्ट आणि याचं तिसरं रूप पण आहे स्लेप्ट. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, स्लेप्ट, स्लेप. स्लीप म्हणजे झोपणे. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्लीट. स्लीट म्हणजे भेग पडणे किंवा कापणे. स्लीट म्हणजे भेग पडणे किंवा कापणे. याचं दुसरं रूप पण स्लीट आहे आणि तिसरं रूप पण स्लीट आहे. स्लीट, स्लीट, स्लीट तिन्ही रूपं सेम आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्लाइड. स्लाइड म्हणजे घसरत जाणे किंवा घसरणे. घसरत जाणे किंवा घसरणे, ज्याला आपण स्लाइड असं म्हणतो. याचं दुसरं रूप आहे स्लीड आणि याचं तिसरं रूप पण आहे स्लीड. स्लाइड, स्लीड आणि स्लीड. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्पीट. स्पीट म्हणजे थुंकणे, भाला इत्यादी खुपसणे, ज्याला काय म्हटलं जातं? स्पीट. याचं दुसरं रूप आहे स्पॅट आणि याचं तिसरं रूप पण आहे स्पॅट. स्पॅट, स्पॅट. ठीक आहे, स्पीट म्हणजे काय? थुंकणे किंवा भाला इत्यादी खुपसणे. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्प्लिट. स्प्लिट म्हणजे वाटणे, विभागून देणे, उभा चिरणे, फूट पाडणे, याला काय म्हटलं जातं? स्प्लिट. ठीक आहे, याचं दुसरं रूप पण स्प्लिट आहे आणि तिसरं रूप पण स्प्लिट आहे. ठीक आहे, तिन्ही रूपं सेम आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्ट्रेव. स्ट्रेव म्हणजे पसरणे, पसरून टाकणे, त्याला काय म्हटलं जातं? स्ट्रेव. याचं दुसरं रूप आहे स्ट्रेव आणि याचं तिसरं रूप आहे स्ट्रेवन. ठीक आहे, तिन्ही रूपं वेगवेगळी आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्पेंड. स्पेंड म्हणजे खर्च करणे. स्पेंड म्हणजे खर्च करणे. याचं दुसरं रूप आहे स्पेंट आणि याचं तिसरं रूप पण आहे स्पेंट. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, स्पेंट, स्पेंट. स्पेंड म्हणजे काय? खर्च करणे, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्मेल. स्मेल म्हणजे वास घेणे. स्मेल म्हणजे वास घेणे. याचं दुसरं रूप आहे स्मेल्ड आणि याचं तिसरं रूप पण आहे स्मेल्ड. ठीक आहे, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, स्मेल्ड, स्मेल्ड. लक्षात ठेवा, वास घेणे किंवा वास येणे म्हणजेच काय? स्मेल. ठीक आहे, पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्पिल. स्पिल म्हणजे वाहून जाणे, उतू जाणे. स्पिल म्हणजे काय? वाहून जाणे किंवा उतू जाणे. याचं दुसरं रूप आहे स्पिल्ड आणि याचं तिसरं रूप पण आहे स्पिल्ड. ठीक आहे, स्पिल, स्पिल्ड आणि स्पिल्ड. स्पिल म्हणजे वाहून जाणे किंवा उतू जाणे. पुढे बघा, पुढचं वर्ब आहे स्नीक. स्नीक म्हणजे डोकावणे, चहाड्या करणे, त्याला काय म्हटलं जातं? स्नीक. याचं दुसरं रूप आहे स्नीक आणि याचं तिसरं रूप पण आहे स्नीक. ठीक आहे, दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्पीड. स्पीड म्हणजे वेगाने भरधाव करणे, ज्याला स्पीड असं म्हटलं जातं. याचं दुसरं रूप आहे स्पीडेड आणि याचं तिसरं रूप पण आहे स्पीडेड. ठीक आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्टील. स्टील म्हणजे चोरणे. स्टील म्हणजे चोरणे. याचं दुसरं रूप आहे स्टोल आणि याचं तिसरं रूप आहे स्टोलन. स्टील, स्टोल आणि स्टोलन. ठीक आहे, तिन्ही रूपं वेगवेगळे आहेत. स्टील म्हणजे चोरणे. पुढे बघा, पुढचा वर्ब आहे स्व. स्व म्हणजे काय? बी पेरणे किंवा मनात भरवून देणे, त्याला काय म्हटलं जातं? स्व. याचं दुसरं रूप आहे स्वड आणि याचं तिसरं रूप आहे स्वान. ठीक आहे, व्यवस्थितपणे लक्षात ठेवा.
पुढे बघा पुढचा वर्ब आहे स्पॉइल. स्पॉइल म्हणजे लुबाडणे, खराब करणे किंवा नासणे, ज्याला स्पॉइल असं म्हटलं जातं. याचं दुसरं रूप आहे स्पॉइल्ड आणि याचं तिसरं रूप पण आहे स्पॉइल्ड. दुसरा आणि तिसरं रूप सेम आहे. स्पॉइल म्हणजे लुबाडणे किंवा खराब करणे किंवा नासणे. ठीक आहे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे स्पिन. स्पिन म्हणजे चेंडूला फिरकी देणे, सूत कातणे, धाग्याने विणणे, याला काय म्हटलं जातं स्पिन. याचं दुसरं रूप आहे स्पून आणि याचं तिसरं रूप पण आहे स्पून. ठीक आहे. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे स्लिंक. स्लिंक म्हणजे गुपचूप निघून जाणे. याचं दुसरं रूप आहे स्लिंक्ड आणि याचं तिसरं रूप आहे स्लंग. ठीक आहे. व्यवस्थितपणे लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे स्प्रेड. स्प्रेड म्हणजे पसरणे, घडी उलगडून पसरवणे. पसरणे, घडी उलगडून पसरवणे, विखुरणे, बी खत इत्यादी पसरणे, त्याला काय म्हटलं जातं स्प्रेड. याचं दुसरं रूप पण स्प्रेड आहे आणि तिसरं रूप पण स्प्रेड आहे. तिन्ही रूपं सेम आहेत, लक्षात ठेवा. पुढे बघा पुढचा वर्ब आहे स्टिक. स्टिक म्हणजे घुसविणे. स्टिक म्हणजे घुसविणे. याचं दुसरं रूप आहे स्टक आणि याचं तिसरं रूप पण आहे स्टक. ठीक आहे. दुसरं आणि तिसरं रूप सेम आहे, स्टक स्टक. स्टिक म्हणजे काय घुसविणे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे स्पेल. स्पेल म्हणजे स्पेलिंग सांगणे किंवा लिहिणे. स्पेलिंग सांगणे किंवा लिहिणे, स्पेलिंग सांगणे किंवा स्पेलिंग लिहिणे. ठीक आहे. अशा प्रकारे याचं दुसरं रूप आहे स्पेल्ड आणि याचं तिसरं रूप पण आहे स्पेल्ड. ठीक आहे. स्पेल म्हणजे स्पेलिंग सांगणे किंवा लिहिणे. पुढे बघा पुढचा वर्ब आहे स्पीक. स्पीक म्हणजे बोलणे. स्पीक म्हणजे बोलणे. याचं दुसरं रूप आहे स्पोक आणि याचं तिसरं रूप आहे स्पोकन. स्पीक, स्पोक आणि स्पोकन तिन्ही रूपं वेगवेगळे आहेत, लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे काही इंग्लिश इरेग्युलर वर्ब्स आपण पाहिलेले आहे. थँक्स फॉर वॉचिंग.